नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूयात, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे जॉमेट्रीचं, त्याच्यामध्ये एक लेसन आहे ट्रिग्नोमेट्री। त्याच्यामधले काही क्वेश्चन्स आज आपण बघणार आहोत। तर हा लेसन जसा 10वी महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तसा तो 9वी महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे आणि 10वी CBSE साठी सुद्धा आहे। तर मी काही 3-4 क्वेश्चन्स लिहिलेले आहेत। त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आज आपण बघणार आहोत। तर आता इथे क्वेश्चन लिहिलेला आहे की sin θ इज इक्वल टू 7/25। तर सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की हे sin θ हे काय आहे। तर थीटा हे जे लिहिलेलं ना थीटा, हा जो थीटा हे आहे मेजर ऑफ अँगल। आणि मग ट्रिग्नोमेट्री मध्ये जे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघायचे आहेत त्यापैकी एक आहे रेशो, तो म्हणजे साइन रेशो। तर त्याची किंमत इथे दिलेली आहे 7/25। तर हा जो क्वेश्चन आहे हा आपण दोन प्रकारे सोडवू शकतो। एक म्हणजे आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज यूज करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण पायथागोरसने सोडवू शकतो। तर तुम्ही परीक्षेमध्ये यापैकी कोणत्याही एका प्रकाराने जरी सोडवलं तरी ते बरोबरच आहे। तर पहिल्यांदा आपण काय करूया, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा विचार करूया। तर मी इथे लिहिते बाय यूजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज। तर 3 आयडेंटिटीज आहेत। एक आहे ती साइन आणि कॉस या दोघांचं रिलेशन सांगते, एक आहे ती सेक आणि टॅन या दोघांचं रिलेशन सांगते आणि तिसरी आहे ती कोसेक आणि कॉट यांचं रिलेशन सांगते। तर आता इथे माझ्याकडे कोणती व्हॅल्यू आहे की sin θ इज इक्वल टू 7/25। तर मग मी काय करणार आहे की ज्याच्यामध्ये साइन आणि कॉस या दोघांचा संदर्भ आहे अशी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मी यूज करणार आहे आणि ती आहे sin स्क्वेअर θ प्लस कॉस स्क्वेअर θ इज इक्वल टू 1। आता याच्यामध्ये मी काय करेन, हा जो sin स्क्वेअर θ जो इथे मला दिसतो आहे की जो इथे काय करतो, ऍडिशन करतो आहे, तर मी काय करेन ही व्हॅल्यू जी आहे ती मी RHS ला लिहीन आणि मग हे होणार आहे 1 मायनस sin स्क्वेअर θ। आता इथे काय करायचंय मला, इथे मला sin θ ची जी व्हॅल्यू आहे हा जो 1 आहे, तर बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की हा जो 1 आहे तो न्यूमरेटरचा आहे की डिनॉमिनेटरचा आहे, म्हणून मी इथे लिहिते 1 म्हणजे 1/1 मायनस sin θ। sin θ ची व्हॅल्यू आहे 7/25, पण इथे काय दिलेलं आहे sin θ चा स्क्वेअर, म्हणून मी इथे लिहिते sin 7/25 चा स्क्वेअर। आता इथे काय होईल, cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1/1, 7 चा स्क्वेअर लिहिणार मी 49 आणि 25 चा स्क्वेअर लिहिणार मी 625। आता याच्या पुढे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना बऱ्याच बेसिक गोष्टी माहिती नसतात, म्हणून मी परत एकदा सांगते आहे, सबस्ट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन हॅव्हिंग डिफरंट डिनॉमिनेटर्स, म्हणजे असे फ्रॅक्शन्स आहेत की ज्यांचे डिनॉमिनेटर वेगळे आहेत, त्याची सबस्ट्रॅक्शन तुम्ही एकतर LCM काढून करू शकता किंवा मी काय करते आहे, डिनॉमिनेटरचं प्रॉडक्ट आला 625, फर्स्ट फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आणि दुसऱ्याचा डिनॉमिनेटर यांचं मल्टिप्लिकेशन केलं 625 मायनस सेकंडचा न्यूमरेटर आणि फर्स्टचा डिनॉमिनेटर सबट्रॅक्शन केलं 49। तर कॉस स्क्वेअर θ ची व्हॅल्यू माझी आली 576/625। मग इथे मी काय करेन, इथे म्हणेन बाय टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स। कॉस स्क्वेअर θ चं स्क्वेअर रूट घेतलं त्याला कॉस θ, 576 चं स्क्वेअर रूट आलं 24 आणि 625 चं स्क्वेअर रूट आलं 25। अशा प्रकारे इथे जी मला व्हॅल्यू विचारलेली होती कोणती, कॉस θ ची, ती व्हॅल्यू मी इथे फाइंड आउट केलेली आहे। आता त्याच्यानंतर काय आहे, तर त्याच्यानंतर मला tan θ ची व्हॅल्यू काढायची आहे। तर tan θ कसा येतो, tan θ येतो sin θ cos θ। मग sin θ काय आहे, तो आहे 7/25, cos θ काय आहे 24/25। आता ही व्हॅल्यू काय होईल 7/25, हे 24/25 इथे डिवाइड होते
डिवाइड म्हणजे रिव्हर्स मल्टिप्लिकेशन होईल 25/24. हे कट झालं आणि माझा आन्सर आलेला आहे 7/24. अशा प्रकारे मी कशाची व्हॅल्यू काढलेली आहे, टॅन थीटाची व्हॅल्यू काढलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करून तुम्ही ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. अजून काय करू शकता, अजून एक पद्धत आहे, तुम्ही पायथागोरसचा पण यूज करू शकता. आता तुम्ही पायथागोरसचा यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. त्या प्रकारे जर तुम्ही 10वी मध्ये शिकत असाल तर तुम्ही 9वी मध्ये त्या प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करणं शिकलेले आहात आणि तीच पद्धत तुम्ही जरी का 10वी मध्ये यूज केली तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण मार्क्स दिले जातात. आता मी काय करते, इथे एक ट्रायंगल ड्रॉ करते. मी घेतला ट्रायंगल एबीसी. ट्रिग्नोमेट्री जी आहे ती आपण राईट अँगल ट्रायंगलची ट्रिग्नोमेट्री बघत आहोत आणि जे रेशोज लिहितो ते रेशोज नेहमी आपण ॲक्यूट अँगलचे लिहितो. तर तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहिती पाहिजे की ज्या अँगल बद्दल तुम्ही बोलताय किंवा ज्या अँगलचा रेशो तुम्ही लिहित आहात त्या अँगल साठीची अपोजिट साइड कोणती, ऍडजस्टेड साइड कोणती, हायपोटेनियस कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता इथे थीटा म्हटलंय की नाही, तर मी काय करते, हा एक अँगल, याचं मेजर मी घेते थीटा. ठीक आहे. आता इथे काय दिलंय, साइन थीटा 7/25. तर मग मी इथे लिहिते साइन थीटा. कोणता साइन थीटा, मी जी डायग्राम काढलेली आहे त्याच्यामध्ये हा जेव्हा थीटा आहे तर ही जी साइड आहे हिला म्हणायचं अपोजिट साइड, ही जी साइड आहे ती ऍडजसंट साइड आणि ही आहे हायपोटेनियस. तर साइन रेशो, कॉस रेशो आणि टॅन रेशो याचे नियम ठरलेले आहेत. मग साइन रेशो कसा येतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड कोणती आहे, ए बी, आणि हायपोटेनियस काय आहे, ए सी. मग या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, साइन थिटा 7/25. मग हे दोघे जर कम्पेअर केले तर काय होईल, ए बी अपॉन ए सी ची व्हॅल्यू येईल 7/25. तर विद्यार्थी काय करतात, ए बी ची व्हॅल्यू 7 घेतात आणि ए सी ची व्हॅल्यू 25 घेतात. तर ही चुकीची गोष्ट आहे. का बरं, तर ए बी अपॉन ए सी हा रेशो 7/25 आहे. याचा अर्थ त्याची व्हॅल्यू एक्झॅक्ट 7 घ्यायची आहे असा होत नाही. म्हणून काय करावं लागतं, इथे कॉमन मल्टिपल घ्यावा लागतो. आता कॉमन मल्टिपल म्हणजे काय, की अशी एक संख्या की जे घेतल्याने ह्याची आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती होणार आहे. तर तो कॉमन मल्टिपल मी घेते के. कॉमन मल्टिपल म्हणजे कोणताही एक नंबर की ज्याने आपण ह्या दोघांना मल्टिप्लाय करू शकतो. मग म्हणून मी कोणतं लेटर यूज केलं, के. तर ए बी आला 7K, ए सी आला 25K. आता मी काय करणार आहे, इथे मी पायथागोरस थिअरम यूज करणार आहे. बाय युजिंग पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम कसा आहे बघा, पायथागोरस थिअरम करताना काय करायचं, आधी इथे इज इक्वल टूचं साइन घ्यायचं. LHS ला मला हायपोटेनियस लिहायचे आहे. हायपोटेनियस म्हणजे कोण, 90 डिग्रीच्या समोर असलेली बाजू. तर ती कोण आहे, ए सी. त्याचा मी लिहिणार आहे स्क्वेअर. आता रिमेनिंग साइड्स कोण आहेत, ए बी आणि दुसरी साइड आहे बी सी. त्या दोघांचे ऍडिशन करेल आणि लिहीन स्क्वेअर. देअरफॉर आता ए सी ची व्हॅल्यू काय आहे, 25K स्क्वेअर. ए बी ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, 7K स्क्वेअर. प्लस मला फाइंड आउट करायचे बी सी ची व्हॅल्यू. हा झाला 625K स्क्वेअर. 25 चा स्क्वेअर केला आणि K चा सुद्धा स्क्वेअर केला. काय लक्षात ठेवायचं की हा मॅजिक बॉक्स आहे. कसला मॅजिक बॉक्स आहे, स्क्वेअर वाला मॅजिक बॉक्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जे काही टाकाल त्याचा काय होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. तर मग तुम्ही काय टाकलं मॅजिक बॉक्स मध्ये, 25 टाकलं की नाही, स्क्वेअर केला. त्याच्यामध्ये के पण टाकला, मग के चा सुद्धा काय व्हायला पाहिजे आहे, स्क्वेअर. तसाच इथे आला 49K स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता मी 49 इकडे घेते, 625K स्क्वेअर मायनस 49K स्क्वेअर इज इक्वल टू आला बी सी स्क्वेअर. ही सबस्ट्रॅक्शन आली 576K स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. तर बाय टेकिंग स्क्वेअर रूट, बाय टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल, हा येईल 24
के BC स्क्वेअरचा स्क्वेअर रूट BC. तर BC ची व्हॅल्यू आली माझी 24K. आता काय करायचंय, मला कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. कॉस थिटा, कॉस रेशो कसा घेतला जातो, AS म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड आहे BC, हायपोटेनियस आहे AC. BC काय आहे 24K आणि AC काय आहे 25K. कट केले, आन्सर आलं माझं 24/25. कशाचा आन्सर आलं, कॉस थिटा. टॅन थिटा, टॅन रेशो कसा येतो, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. म्हणजे काय, AB अपॉन BC. AB ची व्हॅल्यू किती आहे 7K आणि BC ची व्हॅल्यू आहे 24K. तर टॅन ची व्हॅल्यू किती आली 7/24. तर जर का तुम्ही 9वी मध्ये असाल तर तुम्ही या पद्धतीने म्हणजे पायथागोरस यूज करून ट्रिग्नोमेट्रीतले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तुम्ही 10वी मध्ये असाल तर दोन्ही प्रकारापैकी कोणती एक पद्धत तुम्ही वापरू शकता. तर उद्या आपण काय करू, टॅन थिटा किंवा हे 5 सेक थिटा हा क्वेश्चन्स कसे सोडवायचे ते आपण बघणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ बघून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.